नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग लगेच टिपके मांडूयात आणि आपण रांगोळी काढून घेऊयात। पहा, अशा पद्धतीने मी टिपके हे मांडणार आहेत। 1 2 3 4, आता परत 1 2, हे 3, हे 4, आता तिसरी लाईन 1, ही 2, 3 आणि 4, आता त्याच्या लेफ्ट साईडला 1 2 3 4। तर आता अशा प्रकारे आपले 4 ते 4 टिपके मांडून झालेले आहेत। तर आता आपण आधी रेघा काढून घेणार आहोत। सरळ 4-4 टिपके जोडतील अशा पद्धतीने। चला तर फटाफट आपण या रेघा काढून घेणार आहोत। आधी चौकोन काढून घेत आहोत 4 ते 4 टिपक्यांचा अगदी सुरेख असा। तर आता आपण मधल्याही साईडला 2 आडव्या आणि 2 उभ्या अशा या रेघा काढलेल्या आहेत। खूप हळूवारपणे काढत आहोत आपण म्हणजे। चला तर आता ह्या रेघा आपण डार्क जे करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली पुढची डिझाइन आहे ती काढून घेणार आहोत। चला तर मग आता आपण पुढची डिझाइन काढायला स्टार्ट करूयात। चला तर आता वरच्या साईडमध्ये आपण 3-3 रेघा या काढून घेणार आहोत समांतर अशा हळूवारपणे। आता खालच्या साईडलाही अशाच पद्धतीने 3 रेघा या आपण काढून घेणार आहोत। आधी मध्ये काढून घेणार आहोत, त्याच्यानंतर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला। आता मधल्याही साईडला आपण म्हणजेच साईडचे जे 2 कॉलम्स राहिलेले आहेत त्यामध्येही आपण अशाच प्रकारे 3-3 रेघा या काढून घेणार आहोत दोन्ही बाजूस। चला तर मग काढून घेऊयात। तर आता आपण मधल्या साईडला एक टिपका काढून घेतो आहे पिवळा, त्याला प्रेस करून आपण लाल टिपका देत आहोत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण 4 पाकळ्या काढून घेत आहोत बाजूच्या साईडला। खूपच सुंदर अशा पाकळ्या काढलेल्या आहेत, त्याला आपण पांढऱ्या रंगाने रंगवत आहोत। तर आता याच्यानंतर आपण एक चौकोनाची रेघ पहिली म्हणजे एकाच दिशेला जे पहिल्या येतात रेघा, त्याच्यानंतर दुसऱ्या चौकोनाची ही दुसरीच एकाच अँगलने अशा ह्या रेघा ओढून आपण चिटकवून घेत आहोत खूपच सुरेख पद्धतीने। तर अशाच आपल्याला या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने। टोटल आपल्याला 5 अशाच पद्धतीचे रेघा या जोडून घ्यायच्या आहेत। चला तर आपली लास्टची रेघ आपण जोडून घेतलेली आहे। तर आता अशाच प्रकारच्या रेघा या आपल्याला उरलेल्या 3ही बाजूंमध्ये काढून घ्यायची आहे अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने। चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेऊयात। पहा, आता दुसरी रेघ काढत आहोत आपण। आता ही तिसरी रेघ काढत आहोत। ही चौथी रेघ आणि लास्टची 5वी रेघ। अतिशय सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी दिसत आहे आत्ताच। ही रांगोळी सेव्ह करून ठेवा, नक्की काढा ही रांगोळी तुमच्या
घरासमोर अंगणासमोर अगदी सुरेख दिसते ही रांगोळी। चला तर मग आता तिसऱ्या साईडलाही आपण अशाच प्रकारची रांगोळी काढत आहोत। चला तर आता तिसरी रेघ काढत आहोत आपण। आता ही चौथी रेघ आणि आता पाचवी रेघ काढून घेणार आहोत। तर आपल्या अशा पद्धतीने 3 बाजू या काढून कंप्लीट झालेल्या आहेत। तर आता अशीच सुरेख रांगोळी आपण चौथ्या साईडलाही अशीच काढून घेत आहोत। फारच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आहे। चला तर अशाच पद्धतीच्या रेघा या आपण काढून ही रांगोळी कंप्लीट करत आहोत। पाकळ्यांच्या पण शेजारी आपण अशा प्रकारच्या रेघा या काढत आहोत। चला तर आता एक टिपका काढून मधल्या रेघेला, कारण की आपण 3 चौकोनाच्या आयताकृती अशा काढलेल्या आहेत, त्याच्यासमोर आपण पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत। अगदी सुरेख पद्धतीने। तर अशाच प्रकारच्या पाकळ्या आपण आता उरलेल्या 3ही बाजूत काढणार आहोत। आणि राहिलेल्या रेघांवर 3 असे मोठे मोठे गोल काढून एक आपण टिपका काढत आहोत। चला तर मग काढूया आपण आता दुसऱ्याही बाजूंना। चला तर आता आपले हे 4ही बाजूंना फुलंही काढून झालेली आहेत। याच्यानंतर आपण लाल रंग हा जे आपण आयताकृती चौकोन जे काढलेले आहेत, तिथं फर्स्ट जो चौकोन आहे तिथे आपण काढून घेणार आहोत। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरासमोर अंगणासमोर नेहमी रांगोळ्यांनी सजवत राहा। येणार जाणाऱ्यांनी पाहिल्यानंतर खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी मन प्रसन्न होऊन जाते। चला तर मग रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटतील व इझिली तुम्हाला नवीन रांगोळीचे व्हिडिओज पाहता येतील। थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्स अ लॉट। प्लीज डू लाईक, शेअर and subscribe for next video which is easily available for you. Thank you.
धन्यवाद मैत्रिणींनो.